आता आपण प्रॉब्लेम पाहतोय टॉर्शनचे. तर त्यातला पहिला जो प्रॉब्लेम आहे तो वाचतोय आपण. अ हॉलो शाफ्ट हॅव्हिंग एक्सटर्नल डायमीटर 1.5 टाइम्स द इंटरनल डायमीटर is to be transmit 150 kilowatt at 200 rpm if allowable angle of twist is 2 degree in a length of 3 meter. Calculate diameter of shaft. Take T max is equal to 1.2 T min and G 80 gigapascal. तर आपल्याला जे दिलेलं आहे बघा, एक हॉलो शाफ्ट आहे, त्याचा एक्सटर्नल डायमीटर जो आहे तो 1.5 टाइम्स इंटरनल डायमीटर. सो हिअर capital D is external diameter, it is 1.5 that of small d, म्हणजे 1.5 इंटू स्मॉल डी म्हणजे कॅपिटल डी असणार आहे. बिकॉज एक्सटर्नल डायमीटर इज 1.5 टाइम्स द इंटरनल डायमीटर. सो कॅपिटल डी इज एक्सटर्नल डायमीटर, स्मॉल डी इज इंटरनल डायमीटर. इज टू बी ट्रान्समिट 150 kilowatt, power is given, P is given 150 kilowatt, 150 kilowatt, okay, at 200 rpm. So 150 kilowatt is 150 into 10 raised to 3 watt. So convert it into watt, okay, 150 into 10 raised to 3 watt. Next, they have given the rpm, that is capital N is 200 rpm, 200 rpm, okay. If allowable angle of twist is 2 degree, so theta is also given, theta is 2 degree, so convert it into radian. So for converting this you have to multiply 2 by pi by 180, pi upon 180 न मल्टिप्लाय केलं तुम्हाला हे ॲन्सर जे आहे ते रॅडियनमध्ये येऊन जाईल. तर ह्याचं ॲन्सर किती येते? 0.349, 0.0349 radian, okay. And length is given, capital L is given 3 meter, length is given 3 meter, so it is 3 into 10 raised to 3 mm, okay. Next is they have given that the T max, maximum torque or twisting moment is 1.2 that of T mean, okay, 1.2 of that of T mean. And G is given, that is modulus of rigidity 80 gigapascal. So it is 80 into 10 raised to 3 Newton per mm square, okay. So we convert this, all this into suitable units. Then we have to find, calculate the diameter of shaft. So we have to find the diameter of shaft. First of all, we use the power equation, because power is given 150 kilowatt. Power is 2 pi nt, so this is a minimum torque upon 60. So power is given in watt, okay. So, and this is a formula for power in watt. So the watt power is 150 into 10 raised to 3 watt, 150 into 10 raised to 3 into 2 pi. N is 200 rpm, 200 rpm. So T mean we have to first calculate T mean upon 60. So calculate this, you get T mean, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 150 into 60 into 10 raised to 3 upon 2 pi into 200. तर तुम्हाला काय येईल? टी मीन येईल. तो टी मीन जो येतोय तो काय येणार आहे? न्यूटन मीटरमध्ये येणार आहे, कारण आपण फॉर्म्युल्यात पाहिलेला आहे. वॅटचा फॉर्म्युला असल्यावर टॉर्क हा किंवा ट्विस्टिंग मुवमेंट न्यूटन मीटरमध्ये येत आहे. मग ह्याचं उत्तर काय येणार आहे पहा, तर ह्याचं जे ॲन्सर आहे ते 71.9724. So we have to convert this Newton
मीटर, ओके, इंटू न्यूटन एम एम, ओके. So it is equal to 7161.97 into 10 raised to 3 Newton mm. Okay, we have to convert this. They have given that the Tmax is 1.2 Tmin. So Tmax is 1.2 into Tmin. They have given condition. So 1.2 इंटू टी मीनची व्हॅल्यू किती आली 7161.97 इंटू 10⁻³ ओके. तर आपल्याला याचं जे आन्सर येते ते काय येणार आहे बघा 8594.36 8594.37 इंटू 10⁻³ न्यूटन एम एम. आला आपला मॅक्सिमम टॉर्क. ओके. नेक्स्ट आपण आता ह्याच्यामध्ये जे इक्वेशन वापरणार आहे रिलेशन बेस्ड ऑन अँगल ऑफ ट्विस्ट आपण इथं वापरणार आहोत. बिकॉज आपल्याला त्याच्यामध्ये व्हॅल्यू दिलेली आहे थिटाची, ठीक आहे. आणि ह्यामध्ये आपण दोन रिलेशन टीसाठी वापरू शकतो. म्हणजे टी अपॉन जे इज इक्वल टू क्यू मॅक्स अपॉन आर आणि टी अपॉन जे जी थिटा अपॉन यल. पण ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर क्यू मॅक्स दिलेला नाही, शियर स्ट्रेस जे आहे ते त्यामध्ये दिलेला नाही. ह्या उलट जीची व्हॅल्यू दिलेली आहे, थिटा दिलेला आहे, यल दिलेला आहे, जे आपण काढू शकतो आणि टी मॅक्सिमम टी आत्ता आपण काढलेला आहे. मग अशा पद्धतीनं जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर हे किंवा हे ॲक्च्युली दोन्ही वापरून तुम्ही डी जो आता हा सुद्धा वापरू शकता आणि हा सुद्धा वापरू शकता. काही प्रॉब्लेममध्ये हा आणि हा दोन्ही वापरून तुम्हाला डी काढावा लागतो, डायमीटर काढावा लागतो. आणि दोघांमध्ये ज्याचा डायमीटर जास्त असेल तो डायमीटर कन्सिडर करावा लागतो डिझाईनसाठी. पण आत्ता जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यामध्ये शियर स्ट्रेस दिलेला नाही, मॅक्सिमम शियर स्ट्रेस. या उलट ह्या जर फॉर्म्युला तुम्ही वापरला तर ह्याच्यात सगळ्या जे व्हॅल्यूज आहेत जी आहे या सगळ्या जे व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. मग आपण काय करूया हा फॉर्म्युला आत्ता वापरूया आणि इथं जो टी घ्यायचा आहे तो मॅक्सिमम घ्यायचा आहे, ठीक आहे, मॅक्सिमम टॉर्क घ्यायचा आहे. त्याच्या आधी जे किंवा आय पी बरोबर काय असेल. हॉलोशॉपच्या बाबतीत आय पी काय असतं तर हॉलोशॉपच्या बाबतीत आपण पाहिलं आहे फॉर्म्युला π/32 कॅपिटल d⁻⁴ स्मॉल d⁻⁻⁴ म्हणजेच π/32 कॅपिटल डी जो आहे तो d⁻⁴ राहील आणि स्मॉल डी काय येणार आहे तर ह्याच्यामध्ये स्मॉल डी जो येणार आहे तो स्मॉल डीज आपण इथं सध्या ठेवूया. पण ह्याच्यामध्ये आपल्याला एक दिलेलं आहे की कॅपिटल डी इज 1.5 डी. तर कॅपिटल डीची व्हॅल्यू जी आहे ती इथं पुटअप करूया π/32, ठीक आहे. कॅपिटल डीची व्हॅल्यू काय 1.5 d⁻⁴ d⁻⁴. मग हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करता तेव्हा तुम्हाला ॲन्सर येईल 0.3988 d⁻⁴ असं ॲन्सर येऊन जाईल तुम्ही जेव्हा हे कॅल्क्युलेट करता. सो जी किंवा आय पी जे इन टर्म्स ऑफ डायमीटर आलेलं आहे. मग हे आपण फॉर्म्युला आता वापरूया. स्टेप बाय स्टेप जायचं आहे आपल्याला. टी अपॉन जेची व्हॅल्यू आपण टाकूया इथं 0.3988 d⁻⁴. आत्ताच आपण जेची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे जी थिटा अपॉन यल, ठीक आहे. तर टी म्हणजेच मॅक्सिमम टॉर्क किती आलेला आहे तो तर 8594.37 इंटू 10⁻³ अपॉन 0.3988 d⁻⁴. आपला जी दिलेला आहे जी किती दिलेला आहे 80 GPa. ओके, 80 GPa म्हणजेच काय 80 × 10⁻³. सो 80 × 10⁻³
न्यूटन पर एम एम स्क्वेअर. थिटा रॅडियनमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. रॅडियन केलेले कन्वर्जन कोणत्याही डिग्रीचं रॅडियन करताना इंटू पाय अपॉन 180नं मल्टिप्लाय करायचं आहे. तुम्हाला रॅडियन येऊन जाईल. किती आलेलं आहे रॅडियन? तर इथं जे रॅडियन आलेलं आहे .0349. ओके, 0.0349 थिटा. आणि यल दिलेलं आहे लेंथ 3 मीटर म्हणजे 3 × 10⁻³ mm. तर अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यू आपण पुटअप केलेल्या आहेत. आणि ह्या व्हॅल्यू जेव्हा तुम्ही पुटअप करताल तेव्हा तुम्हाला d⁻⁴ काय येणार आहे? तर क्रॉस मल्टिप्लाय करा. ह्याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर तुमच्या एक लक्षात येईल की 8594.37 × 10⁻³ × 3 × 10⁻³ अपॉन 0.3988 × 80 × 10⁻³ × 0.0349. हे जेव्हा तुम्ही सॉल्व करताल तेव्हा तुम्हाला d⁻⁴ येऊन जाईल. आणि ह्याचं जेव्हा तुम्ही सॉल्व करताल तेव्हा तुम्हाला येईल ॲन्सर 69.367 mm. मग हे ॲन्सर तुम्हाला येऊन जाईल. हे कॅल्क्युलेटरवर व्यवस्थित करा. नेक्स्ट कॅपिटल डी किती आहे? 1.5 दॅट ऑफ डी. सो 1.5 × 69.367 ह्याचा ॲन्सर पण तुम्हाला MM मध्ये मिळून जाईल. 104.05 mm. ओके, अशा पद्धतीने हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करायचा आहे. बघा, फक्त फॉर्म्युले वापरायचे आहेत, युनिट वापरायचे आहेत आणि त्यानुसार प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आता बघा पुढचा प्रॉब्लेम. फाइंड द टॉर्क दॅट कॅन बी अप्लाइड टू अ शाफ्ट ऑफ 100 mm इन डायमीटर इफ द परमिसिबल अँगल ऑफ ट्विस्ट इज 2.75 degree in a length of 6 meter. Assume modulus of rigidity G is equal to 80 kN per mm². So they have given a solid shaft because the diameter is 100 mm. Okay, so D is 100 mm given. Next, angle of twist, that is theta, is 2.75 degree. So we convert it into radian. 2.75 into pi upon 180, so is equal to 0.0479 radian. Okay, next they have given length L is 6 meter, so convert it into mm. 6 × 10⁻³ mm. Modulus of rigidity is given 80 kN per mm². So convert it into Newton per mm². So 80 × 10⁻³ Newton per mm². ओके, किलोन्यूटनचं न्यूटन केलं त्यामुळे 10⁻³ मल्टिप्लाय केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला टॉर्क काढायचं आहे. आता ह्याच्यामध्ये दोन सांगितलेलं आहे की आपलं जे काय टॉर्कचं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये T/IP किंवा J इज इक्वल टू G⁻L हे इक्वेशन आपल्याला इथं वापरावं लागेल. कारण का G दिलेलं आहे, थिटा दिलेला आहे, L दिलेला आहे, IP आपण काढू शकतो. IP आता सॉलिड शाफ्ट असल्यामुळं IP काय असणार आहे की पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया. हा सॉलिड शाफ्टसाठी काय आहे π/32 × d⁻⁴. आता हे सुद्धा D दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे D दिलेला आहे म्हणजे आपण टॉर्क काढू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये जो टॉर्क येणार आहे तो टॉर्कचा फॉर्म्युला काय येणार आहे? T = IP × G × θ/L. ओके, आता आपण IP काढूया. पोलार MI π/32 d⁻⁴ हा सॉलिड शाफ्टसाठी आहे. मग π/32 × d⁻⁴. D किती आहे? 100/4. याचं जे ॲन्सर येणार आहे ते mm⁴ मध्ये येणार आहे. ठीक आहे, आपण आता टीचा फॉर्म्युला काढला आहे किंवा टीचा फॉर्म्युला आपण पाहतोय. IP
आत्ता आपण काढलेलं आहे, ह्याचं ॲन्सर जे येते ते 9.817 इंटू 10⁶ mm⁴ येते. मग टी बरोबर आता काय आलं आहे आय पीची व्हॅल्यू आत्ता आपण काढलेली आहे 9.817 इंटू 10⁶. जी आपण कन्व्हर्ट केलेलं आहे, हे कन्व्हर्जन महत्त्वाचं आहे, युनिट कन्व्हर्जन महत्त्वाचं आहे, 80 इंटू 10⁻³ ओके. नेक्स्ट थिटा आपण रॅडियनमध्ये, हे सुद्धा रॅडियन करणं महत्त्वाचं आहे, इंटू 0.0799 ओके. आपण लेंथ हा MM सगळे MM घेतलं आहे 6 इंटू 10⁻³. तर हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करता, हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात तेव्हा तुम्हाला ॲन्सर येणार आहे 6.28 इंटू 10⁶ न्यूटन MM. ॲन्सर तुम्हाला मिळून जाईल. जस्ट फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलेलं आहे. आता कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे आपण ठरवायचं आहे. ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या फॉर्म्युल्यानं आपण पुटअप करून आणि युनिट कन्व्हर्जन करून आपण ते ॲन्सर काढलेलं आहे. आता तुम्हाला मी होमवर्कला एक प्रॉब्लेम देतो आहे. सॉलिड सर्क्युलर शाफ्ट ऑफ 30 mm डायमीटर, 5 म्हणजे डायमीटर, इज सब्जेक्टेड टू टॉर्क ऑफ 250 Nm. तर टॉर्क दिलेला आहे न्यूटन मीटरमध्ये. तर तुम्हाला पहिल्यांदा टॉर्क जो दिलेला आहे त्याचं न्यूटन MM करावं लागेल, ह्याला 10⁻³ मल्टिप्लाय करून. त्याच्यानंतर कॉझिंग अँगल ऑफ ट्विस्ट 3.74 डिग्री. आता ह्यात जो अँगल दिलेला आहे तो डिग्रीमध्ये दिला आहे, त्याचं रॅडियन करावं लागेल इन 2 मीटर लेंथ. डिटरमाइन द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी फॉर द मटेरियल ऑफ शाफ्ट. म्हणजे जी काढायचं आहे, जीचं ॲन्सर एवढं येते 99.70 इंटू 10⁻³ Nm². आता ह्याच्यासाठी आपल्याला काय आहे तर हा फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला. काय की T/J म्हणजेच पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया. जे इथं सॉलिड शाफ्ट असल्यामुळे काय येणार आहे π/32 d⁴. हा जे वापरायचा आहे. टी दिलेला आहे आपल्याला 30 mm. मग ह्याचं तुम्हाला पोलार MI जो आहे तो mm⁴ येईल. म्हणजे टी दिलेला आहे, टॉर्क दिलेला आहे, जे आपण काढलेलं आहे, जी काढायचं आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काढायचा आहे, थिटा आपल्याला दिलेला आहे अँगल, तो रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचा आहे, यल दिलेला आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही सॉल्व करताल, हे सोपा प्रॉब्लेम आहे, फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचं आहे आणि तुम्हाला जीची व्हॅल्यू मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी आहे त्याची व्हॅल्यू एवढी मिळून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, 200 mm diameter shaft is subjected to twisting moment. If the angle of twist is restricted to 2 degree in a length of 8 meter, find the maximum twisting moment that can be applied. Consider C. आता बघा मी मुद्दाम हा प्रॉब्लेम घेतला, अगदी सोपा प्रॉब्लेम आहे, पण इथं C दिलेला आहे. C म्हणजेच काय की मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. C म्हणा किंवा G म्हणा, तर G किंवा C म्हणजेच मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. कधी कधी C हे नोटेशन वापरलं जातं. Cलाच आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी कन्सिडर करायचं आहे. आता हे सोपा कसं आहे बघा, डायमीटर दिलेला आहे D, किती दिलेला आहे 200 mm ओके. त्याच्यानंतर अँगल ऑफ ट्विस्ट दिलेला आहे थिटा 2 डिग्री. ह्याचं काय करावं लागेल आपल्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 2 डिग्रीचं आपल्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजेच काय 2 इंटू π/180. म्हणजे हे जे ॲन्सर येईल ते रॅडियनमध्ये येईल ओके. नेक्स्ट आपल्याला लेंथ दिलेली आहे कॅपिटल L, ती किती दिलेली आहे 8 मीटर. ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला MM करावं लागेल 8 इंटू 10⁻³ mm ओके. त्याच्यानंतर आपल्याला ट्विस्टिंग मुवमेंट काढायचे आणि C किंवा G. आता C दिलेला आहे 0.8 इंटू 10⁵ मेगापास्कल. म्हणजेच काय तेवढंच राहणार आहे 0.8 इंटू 10⁵ Nm². कारण 1 मेगापास्कल बरोबर 1 Nm². मग आता हे झालं. आता आपल्याला फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे पहा, T/J इज इक्वल टू Gθ/L. आता बघा G म्हणजे C आहे, G किंवा C. G आहे, थिटा माहिती, L माहिती, T काढायचं आहे आपल्याला. T म्हणजेच काय येणार की Gθ/L. ठीक आहे G ओके. आता J म्हणजेच काय की पोलार MI. आता हा कसा आहे सॉलिड शाफ्ट आहे, म्हणजेच काय येणार आहे π/2
60 पाय बाय 32 पोलार mi d⁴ पाय बाय 32 d⁴ हे जे सॉलिड शाफ्टच्या बाबतीमध्ये पोलार miचा फॉर्म्युला आहे पाय बाय 32 इंटू d⁴ म्हणजे काय पाय बाय 32 इंटू 200⁴ ह्याचं जे आन्सर येईल ते काय कशात येणार आहे mm⁴ मध्ये येणार आहे. हा पोलार miचा जो फॉर्म्युला आहे पाय बाय 32 d⁴ इंटू d⁴ ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पुटअप करता तेव्हा तुम्हाला पोलार mi येईल. ह्याच्यावरनं जेची व्हॅल्यू मिळाली, जीची व्हॅल्यू मिळाली, थिटा माहिती, यल माहिती, हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करतात तेव्हा तुम्हाला ॲन्सर जे आहे ते ॲन्सर येणार आहे की 54.817 इंटू 10⁻³ न्यूटन mm. 54.817 इंटू 10⁻⁶ न्यूटन mm. अशा पद्धतीनं ही टॉर्क तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे, हा टॉर्क तुम्हाला काढायचा आहे 54.817 इंटू 10⁻⁶ न्यूटन mm. हे आन्सर तुम्हाला इथं मिळून जाणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथं प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे.